नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सेमी इंग्लिश 10th मॅथमॅटिक्समधील अल्जेब्रा म्हणजेच आपण मॅथ्स फर्स्ट म्हणतो, तर त्या मॅथ्स फर्स्टमधील टॉपिक नंबर फर्स्ट आपण सुरुवात केलेली आहे आणि टॉपिकचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि आज आपण त्याचा तिसरा व्हिडिओ पाहतोय आणि आपण ऑलरेडीच सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय आणि सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन कसे काढायचे हे आपण दोन व्हिडिओमध्ये दोन मेथड्स पाहिलेले आहेत. पहिला मेथड होता इलिमिनेशन मेथड आणि दुसरा मेथड होता सबस्टिट्यूशन मेथड आणि आज आपण तिसरा जो मेथड पाहणार आहे तो आहे ग्राफिकल मेथड म्हणजे ग्राफच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन कसे काढता येतात. आणि ऑलरेडी तुम्हाला माहित आहे तर ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस 4 क्वाड्रंट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस प्लस, थर्ड मायनस मायनस आणि चौथा क्वाड्रंट जो आहे तो प्लस मायनस असतो. आणि कोऑर्डिनेट्स आणि त्याचे पॉईंट्स हे सगळं आपल्याला माहिती आहे, 8वी 9वीला आपण शिकलेलो आहे. तर आपण अधिक वेळ घालवणार नाही आहे. तुम्हाला ग्राफ्स कसे काढता येतात, त्याचे पॉईंट्स कसे घेता येतात हे सगळं आपण येतं तुम्हाला समजून. दोन उदाहरणे आपण पाहणार आहे. ग्राफ्सच्या सहाय्याने सोल्युशन कसं काढायचं तर अनिमेटेड आहे, अतिशय सुंदर असं आहे, सगळ्यांना नक्की समजणार आहे. एक सोपं उदाहरण आहे आणि एक अवघड असलेलं उदाहरण घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. तर आपण सुरुवात करतोय, पहिला एक्झाम्पल घेतोय. लेट अस वी स्टार्ट द फर्स्ट एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. अतिशय सोपा एक्झाम्पल आहे बघा. x + y = 6 अँड सेकंड एक्झाम्पल आहे x - y = 4. हे आपल्याला इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथडच्या पद्धतीने सुद्धा सोडवता येतं, पण ज्यावेळी ग्राफिकच्या सहाय्याने सोडवायला सांगितलं जातं, ग्राफच्या सहाय्याने सोडवतात त्यावेळी मात्र आपण ग्राफिकलचाच वापर करणार आहे. हे करत असताना आपल्याला त्याचे दोन चार्ट म्हणजे एका इक्वेशनचा एक चार्ट आणि दुसऱ्या इक्वेशनचा दुसरा चार्ट काढणं गरजेचं आहे. सोपं गणित असेल तर तुम्ही डायरेक्टली x आणि y चे व्हॅल्यू स्वतः निवडायचे आणि तिथं पुट करता येतात. एक लक्षात घ्या, इथे x आणि y चे 3 व्हॅल्यू आपल्याला निवडायचे आहेत. तर ते निवडताना आपल्याला ठरवता येतं, कुठलेही नंबर्स तुम्हाला निवडता येतात. 0 2 3 4 5 साधारणपणे छोटे नंबर्स निवडायचे. मायनस मध्ये सुद्धा तुम्ही निवडू शकता. सो लेट अस स्टार्ट फर्स्ट इक्वेशन दॅट इज x + y = 6. तुमच्या समोर दिसतोय ते कसं आलेलं आहे पहा. तुम्हाला थोडक्यात सांगतो. x ची व्हॅल्यू आपण 2 जर कन्सिडर केली, पहा x 2, y जर 4 केलं 2 + 4 6 होणार आहे. दुसरं पहा 3 + 3 6 होणार आहे. आणि तिसरं दिलेलं आहे तुम्हाला 4 आणि 2. 4 जर x मानलं तर y 2 येणार आहे, कारण की 4 + 2 6. म्हणजे जर एक्झाम्पल सिंपल असेल तर तुम्ही नक्कीच डायरेक्ट असं व्हॅल्यूज लावू शकता, इक्वेशन मध्ये पुट करू शकता. सेकंड इक्वेशन कडे आपण जातोय पहा. x - y = 4 म्हणजे डिफरन्स जो आहे x आणि y मधला, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट 4 आहे. तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकूया. समजा इफ वी अज्युम x = 4, x ची व्हॅल्यू जर 4 मानली तर y 0 येणार आहे, कारण की 4 - 0 = 4. समजा x ची व्हॅल्यू आपण 0 मानली तर y -4 येणार आहे. पहा तुम्ही वाटलं 0 -4 + 4 होणार आहे. आणि जर x ची व्हॅल्यू 6 जर आपण मानलं तर 6 आणि y ची व्हॅल्यू 2 मानलं तर 6 - 2 4 येणार आहे. तर पहा, मी हे एक्झाम्पल लिहिलं. तुम्ही कुठलेही व्हॅल्यू घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, -4 -3 एनी व्हॅल्यू यू कॅन चूज. तुम्ही कुठलेही व्हॅल्यू घ्या, पण लहान घ्या. असे 100 200 वगैरे घेतलं तर ग्राफ्स मध्ये बसत नाही, म्हणून आपण 1 to 5 6 7 पर्यंत मॅक्झिमम व्हॅल्यू चूज करायचे अँड अकॉर्डिंग टू आवर. आणि इथं विशेष नमूद करायचं आहे, काही वेळा ग्राफ नसताना सुद्धा फक्त चार्ट कंप्लीट करण्यासाठी सुद्धा विचारला जातो. 2 फिल इन द ब्लँक्स देतात तर तुम्हाला तिथं 2 पुट करायचे असतात ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल मध्ये, तर तिथं सुद्धा असं लिहिता येतं. तर आपण डायरेक्टली आता ग्राफिकल मेथडने सोल्युशन काढतोय. x ॲक्सिस y ॲक्सिस तुम्हाला दिसतंय. द हॉरिझॉन्टल जो आहे तो x ॲक्सिस आहे, व्हर्टिकल जो आहे तो y ॲक्सिस आहे. तर तुम्ही पाहत असाल राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह नंबर, अप्पर अबोव द एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह, बिलो द एक्स ॲक्सिस निगेटिव्ह, अशी त्याची रचना असते. तर आपण पहिल्यांदा ग्राफ्स काढताना 2 4 हे आपण घेणार आहे. आणि ग्राफ जेव्हा काढतो, एक लक्षात घ्या मित्रांनो,
पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट कन्सिडर करायचा, नंतरच वाय कोऑर्डिनेट कन्सिडर करायचा आहे. पहा, एक्स वाय जर तुम्ही पहिल्यांदा कन्सिडर केला तर सगळं चुकतं. सो फर्स्ट वी कन्सिडर एक्स ऍक्सिस अँड आफ्टर देन वाय ऍक्सिस. तर पहा, पहिल्यांदा एक्स ऍक्सिसवर 2 आहे, वाय ऍक्सिसवर 4 आहे. पहा ते कसं येतोय तुमच्या समोर दिसत असेल. पहा 2 पासून तो गेलेला आहे, तिकडून 4 पासून आलेला आहे. दे इंटरसेक्ट, दे मीट ऍट दॅट पॉइंट. जे जिथं भेटतात तिथं तो पॉइंट तुम्हाला दिसत असेल, दॅट इज द कोऑर्डिनेट पॉइंट 2, 4. नेक्स्ट आहे 3, 3. पहा 3, 3 तुमच्या समोर दिसत असेल. 3 पासून गेला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस पासून 3 आला, तर दोन्हीही कुठे भेटले त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कोऑर्डिनेट पॉइंट 3, 3. अँड 4, 2 चं कसं येतं पहा, 4 पासून एक पॉइंट गेलेला आहे, 2 पासून आलेला आहे. 2, 4 आणि 2, पहिल्यांदा 4 नंतर 2. पहिल्यांदा जर 2 तुम्ही एक्स ऍक्सिसवर घेतला तर चुकतो. सो फर्स्ट कन्सिडर एक्स ऍक्सिस 4, 2. पहा तुम्हाला 3 कोऑर्डिनेट्स पॉइंट दिसतात. वन्स वी ऑब्टेन्ड 3 कोऑर्डिनेट्स पॉइंट, देन ड्रॉ स्ट्रेट लाईन. मला वाटतं तिन्ही स्ट्रेट लाईन मध्येच आहेत. एक आपण स्ट्रेट लाईन काढतोय. पहा स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसत असेल. दिस इज इक्वेशन अबाउट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. जेव्हा आपण 3 पॉइंट काढलं लगेचच त्याचं स्ट्रेट लाईन काढून टाकायचं, कारण की दुसरे 3 पॉइंट आणि पहिले 3 पॉइंटचे मिक्सअप होऊ शकतं. सो आफ्टर देन एक्स मायनस वाय इक्वल टू 4चं पहा 4, 0. आता 4, 0 म्हटलं तर 4 हे एक्स ऍक्सिसवर येणार आहे, वाय ऍक्सिस 0 आहे, म्हणजे ओरिजिन मिडलला जो असतो ओरिजिन म्हणतो त्याला आपण, तर हे 4 वरच येऊन थांबतो. पहा 4 वर त्याचा कोऑर्डिनेट पॉइंट आला. 0 मायनस 4, 0 हे एक्स ऍक्सिसचं आहे, -4 हे वाय ऍक्सिस आहे आणि बिलो येणार आहे, म्हणून हे आता कुठं जाणार आहे तर -4 ला जाऊन थांबणार आहे. इट इज कोऑर्डिनेट पॉइंट. आणि शेवटचं राहिलेलं आहे 6, 2. एक्स ऍक्सिसचा 6 आणि वाय ऍक्सिसचा 2. पहा 6 पासून चाललाय, 2 पासून तिकडे येतोय, दॅट इज कोऑर्डिनेट पॉइंट 6, 2. तर याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, आता परत स्ट्रेट लाईन काढतोय. वी हॅव टू ड्रॉ अ स्ट्रेट लाईन. पहा स्ट्रेट लाईन काढल्यानंतर दोन्हीही स्ट्रेट लाईन्स इंटरसेक्टिंग वन पॉइंट, एका पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट झालेले आहेत. तो पॉइंट तुम्हाला दिसत असेल 5, 1. तो पॉइंट काय आहे पहा, तुम्हाला ते अतिशय गडद सुद्धा दाखवलेलं आहे. 5 एक्स ऍक्सिसचा आहे आणि 1 वाय ऍक्सिसचा आहे. सो द गिव्हन पॉइंट इज 5, 1. झालं. यावर आपण सोल्युशन काढू शकतो. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने हे 3 मार्काचा प्रश्न आहे. आणि आता आपण अजून एक प्रश्न पाहतोय, तो अतिशय स्टार पुस्तकात स्टार केलेला आहे, 4 मार्काचा प्रश्न आहे. तिथे मात्र तुम्हाला थोडं काय करावं, कॅल्क्युलेशन करावं लागेल, ते आपण पाहणारच आहे. सो डिअर स्टुडंट, लेट अस स्टार्ट द सेकंड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. 2x minus 3y is equal to 4, 3y minus x is equal to 4. आता आपण थोड्याला मॉडिफाईड करूया. जसं आपण सबस्टिट्यूशन केलं होतं तसं x ची किंमत y च्या रूपामध्ये किंवा y ची किंमत x च्या रूपामध्ये आपण कन्वर्ट करूया. कुठलंही कशातही कन्वर्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर पहिल्यांदा आपण पहिलं इक्वेशन पाहतोय. द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट फर्स्ट इक्वेशन 2x is equal to 4x plus 3y. 3y जो -3y होता RHS ला घेतल्यानंतर तो +3y झालेला आहे. नेक्स्ट स्टेप पहा, x is equal to जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे, तो आपण इकडे घेतला तर तो डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये येणार आहे. सो x is equal to 4 plus 3y upon 2. हे तुम्हाला एकदा मिळालं इक्वेशन सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. वी पुट व्हॅल्यू ऑफ y. आता आपण y च्या 3 व्हॅल्यू घेणार आहे आणि यावरून x ची किंमत मिळते. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की y च्या व्हॅल्यू आपण इथे कुठलेही 3 घेऊ शकतो. तर पहा कुठले कुठले घेतले. पहिली व्हॅल्यू 0, शक्यतो 0 व्हॅल्यू घ्यायची. उत्तर आपल्याला नेहमी येतं, पण ते इक्वेशन पाहिल्यानंतर लक्षात येतं. 0 घेतल्यामुळं 4 शिल्लक राहतं, 4 ला 2 ने भाग जातो, म्हणून 0 घेतलं तरी चालतं. तर पहा y is equal to 0. सो x is equal to काय झालं तिथं, 4 plus 3y, 3 into 0, 3 into 0 0. सो 4 plus 0 upon 2. सो 4/2 येणार आहे. 4/2 च जर डिव्हिजन केलं तर 2 जा 4. सो x is equal to 2 मिळालं. मीन्स y ची किंमत 0 असेल तर x 2 आलं. दिस इज 1. दुसरी व्हॅल्यू आपण काढतोय आता, पुट y is equal to -2. आता -2 ठेवून बघूया. पहा -2 ठेवल्यानंतर काय झालं, 4 ला 4 तसाच राहिला. 3 into -2. पहा तुम्ही थोडं शॉर्टकट केलंय मी. 3 into -2 -6 होणार आहे. सो 4 - 6, 4 - 6 केलं तर -2 राहतं. सो -2 upon 2
-2 upon 1 आहे. Therefore, the when x is equal to -1, y is equal to -2. तर -1 -2 त्याचे व्हॅल्यू आले. तिसरं एक्झाम्पल आपण पाहतोय. आता पुट y is equal to 2. आता निगेटिव्ह घेतलं होतं, आता पॉझिटिव्ह घेतलं मी. y is equal to 2. अगेन पुट द इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये ठेवतो. x is equal to 4 प्लस आता 3 into 2, 3 into 2 6 आहे आणि हे 2 पॉझिटिव्ह असल्यामुळं 4 plus 6 upon 2 5 किती होणार आहे? 4 plus 6 10 होणार आहे. 10 upon 2 म्हणजेच 5 येणार आहे. सो x is equal to 5. सो x is equal to 5 असेल तर y is equal to 2 येतं. असे 3 इक्वेशन आपण काढलेले आहेत. फक्त मी म्हणतोय की हे 3च तुम्ही चूज करू नका. तुम्ही y ची व्हॅल्यू 1 घ्या, 4 घ्या, 5 घ्या. डिझायर आहे, तुमच्या मर्जीवर डिपेंड करतं. पण मोठे व्हॅल्यू न घेता छोटेच व्हॅल्यू घेता येतात. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन तुमच्या समोर आहे तर पहा. 3y minus x is equal to 4. ह्याला सुद्धा आपण मॉडिफाय करूया. जे सिम्पलेस्ट आहे ते मॉडिफाय करतोय. आता x ला इकडे पाठवा, 4 ला इकडे आणा. मग कसं होईल पहा. x इकडे आल्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला, 4 इकडे आल्यामुळे तो निगेटिव्ह झाला. सो x is equal to 3y minus 4. इट इज सिम्पलेस्ट फॉर्म. इथे सुद्धा तुम्हाला y च्याच व्हॅल्यू परत पुट करायचे आहेत, कारण की y ची व्हॅल्यू काढल्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. अतिशय सोपं आहे. अगेन पुट y is equal to 0. नेहमी 0 ठेवायचं शक्यतो. मग जेव्हा मला सांगा 0 जर y ची किंमत ठेवली 3 into 0 0, 0 minus 4 -4 आहे. एवढं शॉर्टकट चालतं. सो x is equal to -4, y is equal to 0. नेक्स्ट बघा, पुट y is equal to 1. आपण 1 ठेवलं. 3 into 1 3 येणार आहे. 3 minus 4, 3 minus 4 म्हणजे -1. सो y is equal to 1, x is equal to -1. आणि थर्ड व्हॅल्यू पहा तुमच्या समोर. इफ वी पुट y is equal to 2, 2 जर तिथे ठेवलं 2 into 3 6 होणार आहे. 6 minus 4 किती होणार आहे? 2. x is equal to 2. These are the 3 values about equation 3y minus x is equal to 4. Once you obtained, ह्याला 2 मार्क असतात. आता 2 मार्क ग्राफला आहे. हे आपण काय करणार आहे? दोन्ही चार्ट मध्ये लिहिणार आहे. पहा, हेच व्हॅल्यू आपण मी चार्ट मध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसत असतील. आता तेच व्हॅल्यू मी तर चार्ट मध्ये लिहिलेलं आहे. आता ह्याच्या आपल्याला ग्राफ काढायचा. अगेन सेम मेथड, पहिलं जसं केलंय तशीच पद्धत इथं आहे. काहीच बदल नाही. ग्राफ सुद्धा अवघड नसतो. फक्त व्हॅल्यू काढणं जरा टफ जातं. वन्स यू फाइंड द व्हॅल्यू, यू जस्ट ड्रॉ द ग्राफ विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट पॉइंट्स 2 0. पहा, पहिलं इक्वेशन आपण पाहतोय. 2 x ऍक्सिस वर आहे, 0 y ऍक्सिस म्हणजे 2 वाला जाऊन थांबणार आहे. द कोऑर्डिनेट पॉइंट 0 कुठं आहे तर 2 आहे. -1 -2. पहा, -1 x ऍक्सिसचा खाली आला, -2 y ऍक्सिसचा आला. मग दोघांचा मिळून तो कोऑर्डिनेट पॉइंट झाला -1 -2. 5 2 x ऍक्सिसचा 5, y ऍक्सिसचा 2. बघा, दोन्ही एकत्र आले. दॅट इज 5 2. वी ड्रॉ द स्ट्रेट लाईन. आपण ह्याच्यातून काय करणार आहे? आता स्ट्रेट लाईन काढणार आहे. इट इज इक्वेशन ऑफ 2x minus 3y is equal to 4. आता दुसरं इक्वेशन पहा. 3y minus x ची व्हॅल्यू -4 0. -4 हे x ऍक्सिस वर आहे. पहा, x ऍक्सिस वर -4 आहे. मग 0 y ऍक्सिस म्हणजे तिथंच येणार आहे -4. -1 -1 x ऍक्सिस आहे, 1 y ऍक्सिस आहे म्हणून 1 आणि वरच्या बाजूला +1. देअरफॉर तुमचा कोऑर्डिनेट पॉइंट जो आहे तो कुठे येणार आहे तर -1 1. अँड थर्ड आहे 2 2. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. बघा, फर्स्ट क्वाड्रंट 2, परत 2, y ऍक्सिसचा 2. मग त्याचा सुद्धा तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळाला. तिन्ही पॉइंट एकाच लाईन मध्ये आहेत. ड्रॉ द स्ट्रेट लाईन. याचं स्ट्रेट लाईन काढल्यानंतर तो लांबलच गेलेला आहे. पहा, तर दोन्हीही लाईन्स कुठे भेटलेले आहेत? 8 च्या वरच्या बाजूला x ऍक्सिस वर आणि 4 पासून इथे मीट झालेले आहेत. याच्यावरून आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट सहज सांगता येतं. तर 8 x ऍक्सिसचं कोऑर्डिनेट पॉइंट आहे आणि y चं 4 हे आहे. देअरफॉर द गिव्हन सोल्युशन काय असणार आहे? x is equal to 8 and y is equal to 4 is the solution of given equation. आणि मित्रांनो, मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता इथं मी अजून जास्तीचे गणित घेतलं तर याच पद्धतीचे असणार आहे, म्हणून फक्त 2च एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यासाठी तुम्ही हे दोन्ही नीट पहा. कोऑर्डिनेट पॉइंट्स कसे घेतलेले आहेत? x ऍक्सिस, y ऍक्सिस, पहिल्यांदा x ऍक्सिस नंतर y ऍक्सिस. पहिलं जे एक्झाम्पल होतं ते अतिशय सोपं होतं. आत्ताच अतिशय टफ आहे. म्हणजे दोघांचंही मी एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल भरपूर आहेत. तुम्ही त्याचाही सराव करा. नक्कीच तुम्हाला हे जमणार आहे. तर आपण इथेच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटतोय नेक्स्ट पार्टमध्ये. डिटरमिन्ड मेथड, क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने काढता येतं. अजून सुद्धा आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनच काढायचं, पण कुठल्या पद्धतीने तर डिटर्मिनंट मेथडने. तर परत भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये.
जर हा व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. मी इथेच थांबतो. धन्यवाद.